मित्रांनो आपलं स्वागत आहे हवामान अंदाज 11 या चॅनलमध्ये। तर मित्रांनो तुम्हाला दुपारनंतरची बातमी देण्यासाठी मी आलो आहे। तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। तर मित्रांनो आपण बघू शकता तर सांगली येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे। इथे 28 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। सातारा तिथे पण 27 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। सोलापूर येथे 29 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। तर आपण सातारा येथे 27 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। तर दुपारनंतर वातावरण चेंज होऊ शकतं की आपण बघणार आहोत 4, 5 तर आज 15 तारीख गुरुवार। तर सांगली येथे 27 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि तिथे पावसाची शक्यता आहे। आणि आपण बघू शकता विजयपूर इथे पण 25 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, तिथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि पुणे येथे 29 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि तिथे पण पाऊस पडण्याची शक्यता आढळते। आणि नाशिक येथे 28 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, तिथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर आपल्याला जिथे जिथे पाऊस दिसतोय तिथे तिथे पाऊस पडण्याची शक्यता आढळते। पुणे वाशिम येथे पाऊस पडण्याची शक्यता काही आढळत नाही आहे। तर आपण बघू शकता तर बारवणी बघू शकतात। तर मानवी येथे 37 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। तर सांगली येथे जोरदार पाऊस चालू आहे। तर पुणे येथे 29 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, तिथे पण पाऊस सुरू आहे। पुणे परत बारामती, विटा, कराड, सातारा येथे सुद्धा पाऊस चालू आहे। आणि आपण 6 वाजताचं जे वातावरण राहणार आहे ते आपण बघणार आहोत। तर 7 वाजता थोडा बदल होणार आहे। तर सातारा येथे 7 वाजेनंतर पाऊस बंद होणार आहे आणि सोलापूर येथे जोरदार पाऊस सुरू होणार आहे। लातूर येथे सुद्धा विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होणार आहे। आणि विटा येथे संध्याकाळी 10 वाजे लोक ढगाळ वातावरण राहणार आहे। आणि 9 वाजता जे वातावरण राहणार आहे ते आपण बघूया। तर मानवी येथे 26 डिग्री सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि तिथे पण खूप जोरदार पाऊस होणार आहे। आणि तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्ही नवीन आहात तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।